न्यायमूर्ती वराळे यांचं अभिनंदन केलं पाहिजे. महाराष्ट्रातूनच ते पुढे गेलेले आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या परिस्थितीची जाणीव त्यांना आहे असं मला दिसतं आहे. कुंभमेळ्यामध्ये आत्ता 38,000 कोटीचं बजेट केलं आहे. ते 45 आणि शेवटी ते 75,000 कोटीपर्यंत जाईल. या 75,000 कोटीतले प्रत्यक्ष किती पैसे नाशिक शहरात कुंभमेळ्यासाठी खर्च होतील हे संशयास्पद आहे. कारण आत्ताच हजारो कोटी रुपये ठेकेदारांच्या माध्यमातून त्याचं गबन केलेलं आहे, हे स्पष्ट दिसतं आहे. नाशिकचे खड्डे असतील, नाशिकचा विकास असेल, नाशिकचे रस्ते असतील, इतर अनेक गोष्टी आहेत, कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. ही सगळे मंत्री आणि भाजपचे आमदार आणि त्यांचे ठेकेदार आपापसात वाटून घेताना दिसत आहेत. एका प्रकरणात मंत्र्यांच्या जावयानेच एका दिवसात 27 कोटी रुपयाचं कमिशन घेतलं आहे. हे मी आतापर्यंत 3 ते 4 वेळा सांगितलं आहे. मंत्र्याचं नाव काय सर? असं आहे की आता ते कुंभमेळा मंत्र्यांना विचारा. चौधरी नावाचे जे जावई आहेत त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट वेगळ्या पद्धतीनं 3 लोकांना दिलं. मूळ काम आहे 72 कोटी रुपयाचं. तेच काम दुसऱ्या कंपनीला दिलेलं आहे 45 ते 50 कोटी रुपयांना. परत त्याच कंपनीनं तेच काम दिलं आहे साधारण 30 कोटी रुपयाला. म्हणजे 30 कोटीत काम होऊ शकतं. पण मूळ टेंडर जे आहे ते 70-75 कोटीला देऊन त्यातले जे मधली जी गॅप आहे कमिशनची ती त्या मंत्र्यांच्या जावयानं घेतली 27 कोटी रुपये. हे अशा प्रकारे जर काम होणार असेल, कुंभमेळ्यामध्ये जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार असेल, तर जस्टिस प्रसन्न वराळे जे सांगतायत यातला 1% जरी खर्च झाला असता शालेय शिक्षणावर, शाळांवर, तर चांगल्या पद्धतीनं मराठी शाळा उभ्या राहिल्या असत्या, आदिवासी पाड्यांवरती शाळा उभ्या राहिल्या असत्या, विहिरी उभ्या राहिल्या असत्या, रुग्णालय उभी राहिली असती. अनेकदा न्यायमूर्ती विधान करतात पण प्रत्यक्ष त्यांच्या आदेशामध्ये हे खरं आहे. चंद्रचूड यांच्या बाबतीत तो आम्ही अनुभव घेतलेला आहे. त्यांनी सर्व काही शिवसेनेचं म्हणजे आमचं बरोबर आहे, आमच्या